मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात बनावट चलन छापून बाजारात वितरित करणाऱ्या एका 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे। विवेक यादव असं आरोपीचं नाव आहे। तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। विवेक यादव हा भोपाळमधील करोन परिसरातील भाड्याच्या घरामध्ये बनावट नोटा छापत होता। त्याने गेल्या वर्षभरामध्ये 6 लाख रुपये दर्शनी मूल्याचे नकली चलन बाजारात वितरित केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी यादवच्या घरावर छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी प्रिंटिंग मशीनसह अनेक उपकरणं आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त बनावट नोटा जप्त केल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलंय। श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटानंतर तिथे राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो पथक तैनात करण्यात आले। शुक्रवारी रात्री नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या अपघात स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झालेत। पोलीस ठाण्याचे झालेलं मोठं नुकसान पाहता स्फोटाच्या स्वरूपाची आणि कारणांची कसून चौकशी केली जाते। यासाठी एनएसजी पथकाला पाचारणही करण्यात आलं। मध्य प्रदेशामधील ग्वाल्हेर झांसी महामार्गावर भीषण अपघात झालाय। एका भरधाव फॉर्च्युनर कारनं वाळून भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये कारमधील 5ही तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय। मृत्यू झालेले सर्वजण हे ग्वाल्हेरचे रहिवासी होते। अतिवेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। ही धडक इतकी भीषण होती की यात फॉर्च्युनर कारचा अर्धा भाग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडला गेला, ज्यामुळे कारमधील 5ही प्रवासी जागीच अडकून त्यांचा मृत्यू झाला। केरळमधील कन्नूर जिल्ह्यात शालेय कर्मचाऱ्यानं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे। अनिश जॉर्ज असं मृत व्यक्तीचं नाव आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामात बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून जॉर्ज कार्यरत होता। मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कारणानं आलेल्या कामाच्या ताणामुळे जॉर्ज यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप स्थानिक लोक आणि त्यांच्या कुटुंबियांनीही केला आहे। गुजरातमधील भावनगर इथं एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। विवाह बंधनात अडकण्याच्या अवघ्या 1 तास आधी प्रियकराने आपल्या वधूचा साडी आणि पैशांवरून झालेल्या क्षुल्लक वादातून खून केला। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी साजन बारैया याला अटक केली आहे। या घटनेमुळे भावनगर शहरामध्ये खळबळ उडाली आहे। मृत सोनी हिम्मत राठोड आणि आरोपी साजन बारैया यांच्यात गेल्या 1.5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। कुटुंबाचा विरोध असतानाही त्यांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलेलं। लग्नाच्या तयारी दरम्यानच दोघांमध्ये साडी आणि पैशांवरून जोरदार भांडण सुरू झालं। हा वाद विकोपाला गेला आणि प्रेम क्षणार्धामध्ये क्रोधात बदललं। केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आजपासून वार्षिक मंडल मकरविल्लकू तीर्थयात्रा हंगामासाठी उघडलं जातंय। ही तीर्थयात्रा हंगाम 20 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे। या मंदिराचं गर्भगृह आज सायंकाळी 5 वाजता उघडण्यात आलं। त्रावणकोर देवस्वम बोर्ड आणि राज्य सरकारनं भाविकांचा प्रवास सुरळीत पार पडावा यासाठी सन्निधानम, पंबा आणि यासह ट्रेकिंग मार्गावर व्यापक व्यवस्था आणि सोयीसुविधांची तयारी केली आहे। जगभरातील अय्यप्पा स्वामींचे भक्त या 2 महिन्यांच्या विशेष पूजा आणि दर्शनाच्या काळामध्ये शबरीमला इथं दर्शनासाठी येत असतात। बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या एकमेव विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलंय। बसपाचे सतीश कुमार सिंह यादव यांनी कैमूर जिल्ह्यातील रामगढ़ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय। विशेष म्हणजे त्यांनी हे भाजपाचे अशोक कुमार सिंह यांचा केवळ 30 मतांच्या अगदी कमी फरकानं पराभव केला। यावेळी मायावती यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांचं अभिनंदन केलं। सुपरस्टार विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षानं आजपासून तमिळनाडूमध्ये राज्यव्यापी आंदोलन पुकारले। निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या एसआयआरला विरोध करण्यासाठी हे आंदोलन केलं जात असून टीव्हीकेनं राज्यभरात विविध ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्यास सांगितलं। विजय थलपतीने एसआयआरवर गंभीर आरोप घेतला असून आक्षेपही घेतलाय। जर एसआयआर पारदर्शक पद्धतीनं पार पडली नाही तर तमिळनाडूमधील 6,38,00,000 मतदारांना आपला मतदानाचा हक्क गमवावा लागू शकतो असा इशारा दिलाय आणि या मुद्द्यावर तमिळनाडूमध्ये राजकीय तणावही वाढलाय। सत्ताधारी डीएमके पक्षानंही या प्रक्रियेविरोधात जोरदार विरोध करत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटाला फॉरेन्सिक टीमनं अपघात असल्याचं म्हटलंय। तो दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। एफएसएल आणि एनएसजी टीम हरियाणाच्या फरीदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटक पदार्थ अमोनियम नायट्रेट आणि इतर रसायनांच्या शेवटच्या बॉक्समधील नमुने तपासत असताना जास्त प्रकाशामुळे बाहेरील उष्णता वाढली आणि हा स्फोट झाल्याचं फॉरेन्सिक टीमच्या प्राथमिक तपासामध्ये दिसून आलंय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात फरीदाबादमधून जप्त केलेल्या सुमारे 360 किलो अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि इतर रसायनांबाबत श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू होती।
बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाचे अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे। राज्यातील 243 सदस्यांच्या विधानसभेत तब्बल 2022 जागा जिंकल्यानंतर लोजपच्या नेत्यांमध्ये आता मंत्रिमंडळातील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे। नवीन सरकार हे केव्हा स्थापन होणार या प्रश्नाचं उत्तर पक्षप्रमुख चिराग पासवान यांनी दिलं। आज रात्रीपर्यंत मी वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि ब्लूप्रिंट आज किंवा उद्या तयार होईल। आपल्याला 22 नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन करावं लागेल असं पासवान म्हणाले। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये 243 जागांपैकी 89 जागांवर भाजपचा विजय झालाय। जदयूने 85 तर लोजपनं 19 जागा जिंकल्यात। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगामध्ये आहेत। यावेळी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेने इम्रान खानचा निकटवर्तीय मुनीस इलाही यांच्या विरुद्ध अटक वॉरंटच्या पाकिस्तानी विनंतीशी संबंधित प्रकरण बंद केलंय। जवळपास 3 वर्षांपूर्वी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षावर मोठी कारवाई झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री असलेले मुनीस इलाही स्पेनला निघून गेले होते। त्यांना अटक करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं इंटरपोलची मदतही मागितली होती। पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका बेकायदेशीर आणि तात्पुरत्या फटाका निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झालाय। तसंच यात अनेक जण जखमीही झालेत अशी माहिती बचाव दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली। हैदराबाद शहरामधील तलिफाबाद भागामध्ये एका अनधिकृत फटाका निर्मिती युनिटमध्ये शनिवारी रात्री हा स्फोट झाला। ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। सरकारच्या बेजबाबदारपणाविरोधात जगभरात सुरू असलेल्या जनरेशन झेडच्या आंदोलनाची लाट आता पश्चिम गोलार्धात मेक्सिको सिटीपर्यंत पोहोचली आहे। वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि व्यवस्थेमधील दंडापासून मुक्तता विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी मेक्सिको सिटीमध्ये हजारो लोकांनी आंदोलन केलंय। जेन झीच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या या आंदोलनामध्ये विविध वयोगटामधील लोकही सहभागी झाले होते, ज्यामध्ये विरोधी पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसंच या महिन्याच्या सुरुवातीला एका सार्वजनिक कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आलेले मिकोओकनचे महापौर कार्लोस मांझो यांच्या समर्थकांचा या आंदोलनामध्ये समावेश होता। दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने अणुऊर्जेवर चालणाऱ्या हल्ल्याच्या पाणबुड्या बांधण्याची परवानगी देणारा करार केलाय। व्हाईट हाऊसनं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलंय, अमेरिका या पाणबुड्यांना इंधन आणि तांत्रिक सहाय्य करणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर या संदर्भात लिहिलेलं आहे। या पाणबुड्या पेनसिल्व्हेनियामधील फिलाडेल्फिया येथील शिप यार्डमध्ये बांधल्या जातील, जे दक्षिण कोरियाची कंपनी हानवा यांचं अमेरिकन युनिट आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेमधील भारतीय दूतावासाच्या प्रमुखांची परिषद पार पडली। यावेळी मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या परिषदेत वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आणि भारतीय वंशाच्या लोकांसाठी असलेल्या समर्थन कार्याचा आढावा घेतला। ही परिषद शुक्रवारी 14 नोव्हेंबर 2025 ला न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती। राजधानी दिल्लीमधील 10 नोव्हेंबरला झालेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील स्फोट आत्मघातकी हल्ला होता। यावेळी डॉक्टर उमर हा आत्मघातकी हल्लेखोर होता अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे। एनआयएनं अधिकृत स्टेटमेंट जारी करत ही माहिती दिली आहे।